मंडळी, उन्हाळा खूप वाढलेला आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. सगळ्यांना या उन्हाळ्याचा त्रास पण होतोय. गरमी प्रचंड वाढली आहे, उकाडा वाढलेला आहे आणि त्याच्यामध्ये टेम्परेचर हाय जात आहे आणि त्याचा परिणाम म्हणून बऱ्याच जणांना घामोळ्यांचा त्रास होतोय. घामाचा जास्त त्रास होतोय. एक गोष्ट आम्ही नेहमी प्रकृतीनुसार सांगत असतो, की पित्त प्रकृतीच्या माणसांना उन्हाळ्याचा जास्त त्रास होतो किंवा ऑक्टोबरच्या हीटचा जास्त त्रास होतो. याचं कारण असं, की पित्त प्रकृतीच्या माणसांमध्ये ज्या सेल्स असतात, त्याच्यामध्ये पित्त हे जास्तीत जास्त डॉमिनेटेड असतं. आणि त्याच्यामुळे थोडी जरी उष्णता त्यांना लागली, त्यांच्या शरीराला जास्त उकाडा जर लागला, तर त्यांच्या शरीराला तो सहन होत नाही. आणि ती शरीरातली उष्णता बाहेर काढण्यासाठी, शरीराचं तापमान मेंटेन करण्यासाठी घाम हा बाहेर काढला जातो, की जेणेकरून त्वचेचं टेम्परेचर मेंटेन राहावं. तसं प्रत्येक प्रकृतीमध्येच आपल्या शरीराचं, आपल्या त्वचेचं टेम्परेचर मेंटेन राहण्यासाठी घाम बाहेर येत असतो. आणि पित्त प्रकृतीच्या माणसांच्या शरीरामध्ये, व्यक्तीमध्ये हे जे टेम्परेचर असतं ते जास्त प्रमाणात असतं आणि जास्तीत जास्त घाम त्यामुळे पित्त प्रकृतीच्या मनुष्यामध्ये आपल्याला येताना दिसतो. आणि यदाकदाचित हा जर घाम व्यवस्थित शरीरातल्या उष्णतेला बाहेर काढू शकला नाही, तर ती उष्णता त्वचेमध्येच राहते आणि त्यामुळे घामोळ्या यायला लागतात. मग अशा वेळेस घाम पण येतो आणि घामोळ्या पण येतात, चुणचुण व्हायला लागते. अतिशय सगळं त्रासदायक प्रकरण होऊन बसतं आणि रुग्ण जे आहेत, विशेषतः जी लहान मुलं असतात त्यांची त्वचा, त्याच्यावर जास्त घामोळ्या येतात आणि त्यांना प्रचंड त्रास होत असतो, रडत असतात. त्वचा जळजळत असते, चुणचुणत असते. मग अशा वेळेस आपण नायसिल वापरतो, बऱ्याच पावडर पण वापरत असतो. मग अशा वेळेस आपली त्वचा व्यवस्थित, आता ही नायसिल वगैरे वापरलं तर रोमरंध्र बुजण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे घाम आतच राहण्याची जास्त शक्यता असते. घाम शोषला जातो, बरोबर आहे. परंतु घाम बाहेर येत नाही. मग अशा वेळेस आपण अशा पावडर वापरू शकतो का, की जेणेकरून आपला घाम पण गेला पाहिजे आणि आपली रोमरंध्र खुली राहिली पाहिजेत आणि घामाचं किंवा स्वेदाचं आवागमन व्यवस्थित झालं पाहिजे आणि घामोळ्या कमी झाल्या पाहिजेत. त्यासाठी आयुर्वेद तुम्हाला पोटातून पण आणि त्वचेला लावण्यासाठी पण काही गोष्टी सांगतो. त्याच्यासाठी त्वचा आपण जेव्हा पोटातून घेतो, तेव्हा वाळ्याची सरबतं, चंदनाची सरबतं असतील, गुलाबाची सरबतं असतील, ती घ्यायला लागा. त्याच्यामुळे तुमच्या पोटामधून तुमच्या शरीरातलं टेम्परेचर हे कंट्रोल व्हायला मदत होईल. त्याच्यानंतर त्वचेवरचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी आपण मुस्ता पावडर आहे, चंदन पावडर आहे, अनंतमूळ पावडर आहे, कचोरा पावडर आहे. ह्या अशा थंड गुणाच्या पावडर आपण वापरू शकतो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, की जिथे-जिथे घाम जास्त येतो, जास्तीत जास्त जिथे खोबड्या आहेत, नंतर काख आहे किंवा मान आहे, अशा ठिकाणी आपल्याला घाम जास्त येत असतो. आणि तिथे घाम आला, की तिथे फंगल इन्फेक्शनसाठी जे स्पोर्स असतात, ते जास्तीत जास्त वाढायला लागतात आणि तिथे फंगल इन्फेक्शन वाढतं. मग अशा ठिकाणी कोरडेपणा आणणं महत्त्वाचं असतं आणि कोरडेपणा येण्यासाठी तिथे आपण कडुनिंबाच्या पानाची पावडर पण वापरू शकतो, की जेणेकरून त्या तिक्त रसामुळे किंवा त्या कडवट चवीमुळे तिथल्या घामाचं शोषण होईल आणि शोषण झाल्यानंतर तिथलं फंगल इन्फेक्शन कमी होईल. अशा पद्धतीने या पावडर जर आपण वापरल्या, तर आपण घामोळ्यांच्या त्रासापासून दूर राहू शकतो, त्वचेच्या विकारांपासून दूर राहू शकतो. जर त्वचेवर उष्णतेमुळे जास्त लालसरपणा आला असेल, जळजळ होत असेल, तर तिथे चंदनाची पावडर, अनंतमुळाची पावडर आपण पेस्ट स्वरूपात सुद्धा वापरू शकतो. मागे मी उन्हाळ्याबद्दल व्हिडिओ बनवला होता. त्याच्यामध्ये पण मी सांगितलं होतं, की आपण आपल्या ह्या त्वचेचे जे विकार होतात उन्हाळ्यामध्ये त्याच्यामध्ये काय वापरायचं ते. गुलाबाच्या पाकळ्या ज्या असतात, गावठी गुलाब विशेषतः, त्याच्या पाकळ्यांची पेस्ट वापरू शकतो. मोगऱ्याची जी फुलं आहेत, त्याच्या पानांची पेस्ट वापरू शकतो. कमळ मिळतं बाजारामध्ये, त्या कमळाच्या पाकळ्यांची पेस्ट पण आपण वापरू शकतो. जेणेकरून आपल्या त्वचेवरची आग, सूज ही कमी होईल. अशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये आपण विविध गोष्टींचा उपयोग केला, फुलांचा उपयोग केला, चूर्णांचा उपयोग केला, आपल्या त्वचेच्या विविध विकारांवर उपयोग केला, तर नक्कीच त्याचा छान उपयोग होऊ शकतो. हा उपयोग करून पहा, नक्कीच छान फायदा होईल आणि उन्हाळ्यामध्ये असणाऱ्या उकाड्यापासून तुम्ही तुमचं संरक्षण करू शकाल. आता इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.